मी स्वतःच्या केस स्टडी म्हणून येतो. 22 वर्षापूर्वी मुंबईत आलो त्याला असं समजा 15-20 हजार जर पगार असला तर 1 लाखाचं घर यायचं. सबबमध्ये घेतलं तर 1 ते 1.25-1.5 लाखामध्ये. आज तुमचा अगदी 2 लाख जरी पगार असला तरी तुम्हाला सबबमध्ये 1 ते 1.5 कोटीच्या खाली घर मिळत नाही. मग माझं असं म्हणणं आहे की गरिबी कमी झाली की महागाई वाढली. याला आपण गरिबीचा जो निर्देशांक होता मुळात खूप पगार मिळाला. किती मिळाला? 50,000 मिळाला, 60,000 मिळाला. त्यावेळेच्या 10,000 15,000पेक्षा तर खूप जास्त पगार आहे, पण त्याचं त्यात भागतच नाही अशी परिस्थिती आहे. तो घरही घेऊ शकत नाही, त्याची मुलंही शिकवू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मिडल क्लासची आणि गरिबाची आपल्याला व्याख्या बदलावी लागेल असं नाही वाटत का? नाही, म्हणून आपल्याला ह्या इश्यू, मग सुरुवातीला मी जसं हाऊसिंगबद्दल स्पेसिफिकली हाऊसिंगचंच बोललो होतो मी, की आपल्याला अर्बनायझेशन होत असताना, इंडस्ट्रियलायझेशन होत असताना आपल्याला विशेष काळजी या सेक्टर्सकडे फोकस करून नवे पॉलिसी इनिशिएटिव्ज विथ आउट ऑफ बॉक्स सोल्युशन्स काढायला लागतील. आणि नुसतं त्याचे लँड बँक आपण काढतोय का आता उदाहरणार्थ, नो स्टेट इज डुईंग दॅट. अनलेस यू क्रिएट अ लँड बँक आणि ॲट अफोर्डेबल रेट्स तिकडे घरं बांधली गेली नाहीत किंवा रेंटल स्कीम जसं मी म्हटलं ती जर का पॉप्युलराईज झाली नाही, त्याच्याकरता इन्व्हेस्टमेंट आली नाही आणि फंड्स दिले, तर हे प्रश्न सुटणारे नाहीत. म्हणून आपल्याला सायमल्टेनियसली वी विल हॅव टू वर्क ऑन ऑल दीज एरियाज. आजच्या वोट ऑन अकाउंटचंच बजेट आहे, त्याच्यात फार काही विशेष झालं असं वाटत नाही. एकच मला त्यातली महत्त्वाची फार ही वाटली ती म्हणजे आयुष्यमान भारत स्कीम ही अंगणवाडी आणि आशा सेक्टरमध्ये काम करणाऱ्या वर्कर्सना इंट्रोड्यूस केली. याचा अर्थ 5 लाखचं लिमिट कव्हर हे मोठ्या प्रमाणावर आज खूप मोठ्या संख्येत ह्या एका अर्थाने ज्यांचे लो इन्कम आहे त्यांना हे बेनिफिट मिळतोय. हा त्यातला माझ्या दृष्टीने एक पॉझिटिव्ह. पण आयुष्यमान भारतमध्ये सर्वसामान्य नागरिकांना 5 लाखाची घोषणा आपण अगोदरच केलेत नाही. हो, पण आहेच ना सर्वसामान्य. पण ती त्यांना एक्सटेंड केली नव्हती ना. बरं, म्हणजे अंगणवाडी सेविका प्रत्येक नागरिकाला देशातल्या आपण आयुष्यमान भारत दिला नाही असं नाही आहे. बिलो पॉवर्टी लाईन नाही ते आहे. आणि ते देखील गडबड अशी आहे, कधीतरी कुठेतरी सर्वे झाला होता, त्याच्यामध्ये कदाचित तुमचं नाव असेल, कदाचित माझं नाव असेल आणि ह्या दोघांची नसतील. आणि ती का नाहीत तर नवीन परत सर्वे गेल्याशिवाय व्हायचा नाही. त्याच्यामुळे सरसकट सगळ्यांना त्या आयुष्यमान भारत स्कीमची जे जेन्युइन बेनिफिशरीज आहेत पण ज्यांना मिळत नाही आहे अशी स्थिती आहे आता. आयुष्यमान भारत योजना ह्या अंगणवाडीच्या महिलांना देऊन त्यांनी ते सर्वे होईल, सेन्सस होईल त्याची वाट न बघता बेनिफिट पास ऑन केला. ही फार महत्त्वाची गोष्ट याच्यातली आहे.